काय म्हणतात महाराज? भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले अशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, वातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पांडुरंगा करू प्रथमणवण दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जेने पंढरी सारिखाची आपुला धामण गाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी घातला. विठ्ठल विठ्ठल
जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र भूमी औराळ मौजे औराळ या ठिकाणी गेली 48 वर्ष अखंडपणे अविरतपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील सेवा परमभाग्यानं माझ्याकडे प्राप्त झाली। आज सप्ताहाचा 4था दिवस असल्यामुळं वारकरी फड परंपरेमध्ये सप्ताहाच्या पहिल्या दिवशी परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा असा दंडक आहे। दुसऱ्या दिवशी परमात्म्याच्या नामाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा आणि जागराच्या दिवशी मागणीपद प्रकरणातील पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी तर लिहूनच ठेवलेला आहे चरित्र ते उच्चारावे देवी केले गोकुळी। हे आदलं मधलं जे ते कुठं लिहिलेलं नाहीये परंतु असे अलिखित प्रकारचे नियम गेली शेकडो वर्ष झाली हजारो वर्ष झाली या वारकरी फडकरी परंपरेमध्ये अव्याहतपणे त्या ठिकाणी पाळले जातात। म्हणून आज 4थ्या दिवसाची सेवा असल्यामुळं संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। या अभंगाच्या 4ही चरणाच्या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा विचार करा। भक्त ऐसे जाना, जाना या शब्दाचा अर्थ आहे ओळखा, ज्ञान करून घ्या। कोणाचं ज्ञान करून घ्या? भक्ताचं ज्ञान करून घ्या। आता या 4ही चरणाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध भक्त ऐसे जाना या 3 शब्दांना लावून पहा। जे देही उदास भक्त ऐसे जाना, गेले आशा पाश निवारोनी भक्त ऐसे जाना, विषय तो त्यांचा झाला नारायण भक्त ऐसे जाना, नावडे जनधन माता पिता भक्त ऐसे जाना, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे भक्त ऐसे जाना, काहीच साकडे पडो नेती भक्त ऐसे जाना, आणि तुका म्हणे सत्य कर्म अभावे साह्य घातलिया भय नरका झाने भक्त ऐसे जाना। विठ्ठल विठ्ठल। मग आता यातून भक्ताची लक्षणं कशी घ्यायची तर जो देहावरती उदास झालेला आहे त्याला भक्त म्हणा। एक ज्यानं आशेचे समूळ पाश त्या ठिकाणी तोडून टाकले त्याला भक्त म्हणा। 2 ज्याचा विषय ज्याच्या समग्र चित्तवृत्तीचा विषय एक आणि एक नारायण अर्थात पांडुरंग परमात्मा झाला आहे त्याला भक्त म्हणा। 3 आणि ज्याला धनही आवडत नाही, जनही आवडत नाही, माता पिताही आवडत नाहीत त्याला भक्त म्हणा। 4 आणि ज्या भक्ताच्या पाठीमाग किंवा ज्या व्यक्तीच्या पाठीमाग अटलांड कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा माग आणि पुढं उभा राहण्याचं काम करतो त्याला भक्त म्हणा। 5 आणि संकट काळामध्ये भक्ताचं परित्राण करण्याचं कार्य स्वतः पांडुरंग परमात्मा करतो त्याला भक्त म्हणा। 6 आणि कितीही संकट आलं तरी सत्य कर्मापासून जो ढळत नाही, एखाद्याला नरकाला जाण्याची जरी भीती घातली तरी तो आपल्या सत्यव्रतापासून ढळत नाही त्याला भक्त म्हणा। 7 अशा 6 ते 7ही लक्षणांनी युक्त जो आहे त्याला भक्त म्हणा असा विचार तो बऱ्याच अभंगामध्ये सांगतात। अभंग संतपर प्रकरणातील आहे। तुकोबरायांच्या गाथ्याचा जर आपण संतपर प्रकरणाचा बारकाईने जर अभ्यास केला तर त्यातील काही अभंग संताचा महिमा सांगणारे आणि काही अभंग संताची लक्षणं सांगणारे। तर हा लक्षणं सांगणारा अभंग आहे परंतु ज्या व्यक्तीची आपण लक्षणं पाहायला लागलो त्या व्यक्तीचा काहीतरी अधिकार असणं गरजेचं आहे। कारण अधिकार असल्याशिवाय आपण कोणाचीही लक्षणं त्या ठिकाणी करत नाही आणि अधिकार असल्याशिवाय आपण 2-2 तास त्या अभंगावरती कीर्तन करू शकत नाही। काहीतरी त्या महात्म्याचा अधिकार असला पाहिजे। मग अशा भक्ताचा अशा संतांचा अधिकार काय आहे तर संतांचा अधिकार सांगत असताना ज्यांच्या भेटीची इच्छा स्वतः ब्रह्मदेवाला आहे, विष्णू परमात्म्याला आहे, नवे नवे शूल पाणी अर्थात
शंकराला देखील ज्यांच्या भेटीची इच्छा आहे असे ते भक्त, कारण ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका, फक्त इच्छाच नाहीये, अर्थ या शब्दाचा अर्थ उत्कट इच्छा, त्या भक्ताला भेटल्याशिवाय मला असह्य त्या ठिकाणी होणार आहे अशी ज्याची अवस्था आहे, अशी ब्रह्मदेवास ती अवस्था आहे. ब्रह्मदेवाला वाटतंय कधी एकदा त्या भक्ताला मी भेटेन, कारण ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिका या पूर्वार्धामध्ये ब्रह्मदेवाला भक्त कसे प्रिय आहेत हा विचार आला, आणि पूज्य सकळ लोका विश्वास झाले याचा विचार करत असताना सगळ्या जगाला पूज्य असणारे हे संत, पूज्य सकळ लोका यामध्ये संपूर्ण जग आलं, आणि विश्वा या शब्दामध्ये विष्णू सहस्त्रनामातील भगवंताचं पहिलं नाव घ्या, म्हणजे विष्णू परमात्म्याला देखील भक्त प्रिय आहे, संपूर्ण जगाला देखील भक्त प्रिय आहे, आणि सगळ्याला प्रिय असणाऱ्या भक्ताच्या भेटीची इच्छा स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी करतात, अशी वर्णन आपल्याला सापडतात. हे झालं भक्ताचं, त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं झालं. विष्णू परमात्म्याला सुद्धा भक्त प्रिय आहे, याची अनेक उदाहरणं अनेक प्रमाण आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. देव इच्छे रज चरणीची माती, देव इच्छे रज माती धावत चालती मागे मागे. देव इच्छिरज याच्यामध्ये विष्णू परमात्मा त्या भक्ताच्या पाठीमागे धावत धावत जातो, इतका त्या भक्ताचा अधिकार असल्या कारणानं असे भक्त त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. हे या ठिकाणी विष्णू परमात्मा देव इच्छिरज यामध्ये विष्णू परमात्मा त्या भक्ताला प्रिय मानतोय हा विचार आला. भगवान शंकर चरणीचे रज वंदी शुळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. जे भाविक कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचतात अशा महात्म्याच्या चरणीच्या रजकणाला स्वतः शूलपाणी अर्थात त्रिशूल हातामध्ये धारण करणारा भगवान शंकर सुद्धा त्या भक्तांना प्रिय मानतो. ब्रह्मदेव त्यांच्या भेटीची आर्त इच्छा व्यक्त करतात, हे आपण निळोबरायांच्या प्रमाणामधून पाहिलं. देवाला आणि शंकराला देखील विष्णू परमात्म्याला देखील भक्ताच्या भेटीची इच्छा आहे. नवे नवे त्या भक्ताच्या पाठीमाग विष्णू परमात्मा धावत जातो, शंकर परमात्मा त्यांच्या पायाखालची माती त्या ठिकाणी कपाळाला लावतो. हे वर्णन त्या ठिकाणी भक्ताचं आलं. म्हणून भक्ताचं वर्णन सर्वसामान्यानं करण्यात काही अर्थ नाही. भक्ताचं वर्णन इतकं आगाध आहे. ब्रह्मा घाली लोटांगण विष्णू वंदितो चरण, अशी ज्या भक्ताची महती आहे, म्हणून अशी भक्ताची महती आहे. मग असा भक्त आहे तरी कसा याचा विचार करण्याकरता या जगामध्ये जर वावरत असताना
त्या ठिकाणी भक्ताला ओळखणं त्या ठिकाणी सोपं नाहीये महाराज. कारण मुळामध्ये भक्ताचं जे लक्षण आहे ते अंतरंगातून जाणावं लागतं. बाह्यरंग आणि अंतरंग. कारण बाह्यरंगाने जरी भक्त तुमच्या माझ्यासारखे दिसायला असले तरी सुद्धा अंतरंगामध्ये त्याच्या फार बदल आहे. म्हणून तो भक्त ओळखण्याकरता अंतरंगाची दृष्टी पाहिजे. तुम्हा आम्हाला चर्मदृष्टी असल्यामुळे तुम्हाला आम्हाला बाहेरचं पाहायची सवय लागलेली आहे. परंतु संत महात्म्यांना आणि देवाला आत दिव्य दृष्टी असल्या कारणानं त्यांना आतलं दिसत असतं. विठ्ठल मग संत महात्मे भक्त महात्मे ओळखायचे कसे? सुभाषितकार वर्णन करतात, दुधापासून बनवलेल्या 5 वस्तू असाव्या. त्या 5ही वस्तूंचा जन्म एकाच खानदानातून झालेला असावा. परंतु बाजारामध्ये गेल्यानंतर त्या 5ही गोष्टींचं मूल्य त्या ठिकाणी वेगळं आहे. सुभाषितकार वर्णन करतात, नवनितम घृतम दुग्धम दधी तक्रम च पंचमम सर्व मेघ कुला जाता मूल्यम सर्वस्य वै पृथक. नवनितम लोणी, घृतम तूप, दुग्धम दूध, दधी दही, तक्रम च ताक. लोणी, तूप, दही, ताक हे 5ही पदार्थ दुग्धजन्य पदार्थ या आशयाखाली संबोधले जरी गेले असले, दुधापासूनच ह्या 5ही पदार्थांची जरी उत्पत्ती असली तरी दुकानामध्ये तुम्ही उदाहरण घ्या, तुम्ही एखाद्या डेअरीमध्ये गेला आणि 1 किलो तूप आणि 1 लिटर दूध मागायला लागला तर ज्या भावानं तुम्ही 1 किलो तूप घेतलं आणि 1 लिटर दूध घेतलं तुम्ही दोन्ही एका मोले एका भावानं मागू शकत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, दह्याची अंगी निघेता कलोनी एका मोले दोन्ही मागू नये. आकाशाची बोटी चंद्र तारांगणा दोहीशी समान पाहू नये. पृथ्वीची पोटी हिरागार गोटी दोहीशी संसाटी करू नये. तुका म्हणे तैसे संतानी कारण संत महात्मे दिसायला जरी तुमच्यासारखे असले तरी ते असायला फार वेगळे आहेत महाराज. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. संत महात्मे देखील कानानच ऐकतात, तुम्ही आम्ही देखील कानानच ऐकतो. संत महात्मे देखील डोळ्यानच पाहतात, तुम्ही आम्ही देखील डोळ्यानच पाहतो. परंतु संत महात्म्यांच्या ठिकाणी आणि तुमच्या आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी बदल आहे, तर तो अंतरंगातला बदल आहे. काय असावं? 2 गोष्टी असाव्या. 2 गोष्टी असाव्या, दिसायला अगदी सारख्या असाव्या परंतु मूळतः असायला वेगळ्या असाव्या. 2 गोष्टी असाव्या, असायला सारख्या असाव्या, दिसायला सारख्या असाव्या आणि त्यातील एका गोष्टीची आपल्याला गरज असावी. मग मात्र त्या दोन्हीतील निवडायचं काय ही जशी आपली संभ्रम अवस्था निर्माण होते त्यावेळेस मात्र आपल्याला त्याचं लक्षण पाहावं लागतं. कारण कसं आहे, या जगामध्ये भक्त म्हणून वावरत असताना एखाद्यानं भगवी वस्त्र धारण केली, कशाय वस्त्र धारण केली, एखाद्यानं दाढी जटा वाढवल्या, एखादा कपारीमध्ये गुहेमध्ये त्या ठिकाणी राहायला लागला, आपण म्हणतो संत आहे, आपण म्हणतो भक्त आहे, परंतु त्याच्या अंतःकरणातील काम क्रोधादी षडविकार जर त्या ठिकाणी उन्मूलन झालेले नसतील तर त्याला त्या ठिकाणी आपण भक्त म्हणू शकत नाही. कारण ज्ञानोबा कुठल्या मुक्ताई साहेब त्या ठिकाणी वर्णन करतात, वरी भगवा झाला
संत मुक्ताबाई ताटीच्या अभंगामध्ये वर्णन करतात, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. वरुण भगवा झाला, वरुण भगवा झाला, पण कशानं भगवान झाला? नामानं भगवा झाला. मुळामध्ये भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे महाराज. भगवा रंग हे त्यागाचं लक्षण आहे. कारण काम क्रोधादी विकार जर त्याच्या अंतःकरणामध्ये गेलेले नसतील आणि जर तो वरून त्या ठिकाणी भगवा झाल्याचा आव आणत असेल तर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मग खरा संन्यास कोणता? तर अंतःकरणातील काम क्रोधाचे विकार जे आहेत त्यांचं उन्मूलन झालं पाहिजे. ते षडविकार त्या ठिकाणी टाकून दिले पाहिजे. त्यावेळी त्याचं अंतःकरण भगव होत असतं. आणि जर त्याचं अंतःकरण भगव झालं नसेल तर अंतरी अनिवार्य कामना, बाह्य विरक्ती दावी जना, ते सविया विटंबना त्यागो विचक्षणा तो नव्हे. नाथराय भागवतामध्ये देखील वर्णन करतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये अनिवार्य कामना आहे, त्या एक कामना नाही, एक इच्छा नाहीये, त्या ठिकाणी अनिवार्य अशा कामना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत आणि तो त्या ठिकाणी त्यागू असल्याचं वरवर त्या ठिकाणी आवाहनतोय, त्याला म्हणू नये साधू. आणि जर त्याला तुम्ही साधू म्हणायला गेला तर ती संतपणाची त्या ठिकाणी विटंबना झाल्याशिवाय राहणार नाही. ते सविया विटंबना त्यागो विचक्षणा तो नव्हे. म्हणून त्याला म्हणू नये साधू, त्याला तुम्ही साधू म्हणू नका. तुकोबराय सुद्धा वर्णन करतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा, तेथे अनुभवाचा काय पंतो. तुकोबराय बोलायला लागले, भगवत एखादा भगवाय म्हणून जर तुम्ही त्याला भक्त म्हणणार असाल तर मुळामध्ये श्वान अर्थात कुत्रा सुद्धा भगव्याच रंगाचा दिसतोय ना. म्हणून केवळ भगवा दिसला म्हणजे त्याला तुम्ही भक्त म्हणू नका. कारण त्याच्या अंतःकरणातील मीपणाची, माझेपणाची, अहंतेची, ममतेची जर भावना त्या ठिकाणी गेलेली नसेल तर केवळ त्या ठिकाणी बाह्य लक्षणावरून, पेहरावावरून त्या ठिकाणी त्याला तुम्ही संत म्हणू नका. कारण त्या ठिकाणी संतपणाला तो बाध आहे. कारण सुभाषितकार वर्णन करतात, जर तो एखादा बुद्धिमान मनुष्य आहे, कोणी जर बुद्धिमान मनुष्य असेल तर तो पेहरावावरनं एखाद्याचं लक्षण त्या ठिकाणी करत नाही किंवा पेहरावावरनं एखाद्याला किंमत तो देत नाही. वेशम न विश्वसेत प्राज्ञ हा वेशो दोषाय जायते, रावणो भिक्षु रूपेण जहार जनकात्मजाम. कारण जर पोशाखावरनं, बाह्य रंगावरनं, दिसण्यावरनं जर तुम्ही एखाद्याला भक्त म्हणत असाल तर तशीच घटना रामायणामध्ये देखील घडली ना. सीता मातेच्या पर्णकुटी समोर संन्याशाचा वेश धारण करून, गळ्यामध्ये त्या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा घालून, भगवी वस्त्र परिधान करून, हातामध्ये कमंडलू घेऊन त्या ठिकाणी संन्याशा असल्याचा वेश भासवून त्या ठिकाणी रावण सुद्धा आला. सीता मातेचं हरण करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आला. त्याच्यामुळं त्याला सीता मात्या बळी पडल्या गेल्या. पुढचा कथाभाग तुम्हाला माहित आहे. मला सांगायचा मुद्दा काय आहे, फक्त पेहरावावरून त्या ठिकाणी संतत्व सिद्ध होत नाही. म्हणून केवळ भगवी वस्त्र घातले आणि त्याच्या अंतःकरणातील काम क्रोधाधिक विकार जर त्या ठिकाणी गेलेले नसतील तर त्याला त्या ठिकाणी तुम्ही साधू म्हणू शकत नाही. हा विचार त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग पुढे एक जण आलं, ते म्हणायला लागलं, एखाद्यानं दाढी जटा वाढवलेले मग त्याला संत म्हणायला काय हरकत आहे. तुकोबराय म्हणायला लागले, अस्वलाला जर स्वभावतात त्या ठिकाणी केस असतात ना, वाढवणे जटा फिरे दाही दिशा जंबुवेशा सहज स्थिती. पुढे एखादा म्हणायला, एखादा कड्या कपारीमध्ये गुहेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागला. तुकाराम महाराज म्हणतात, गुहेमध्ये त्या ठिकाणी उंदर सुद्धा राहतात ना. कोरोनिया भूमी करीती मध्ये वास तरी उंदिरास काय वाणी. म्हणून त्या ठिकाणी केवळ बाह्य लक्षणावरून त्या ठिकाणी संतांची ओळख होणं अशक्य आहे. कारण संतांचं अंतरंग लक्षण आणि बाह्य रंग लक्षण या दोन लक्षणांचा विचार करावा लागतो. तुम्ही आम्ही जो जगाकडे पाहण्याची तुमची माझी जी दृष्टी आहे ती बाह्य रंगाची दृष्टी आहे. एखाद्यानं गळ्यामध्ये माळा घातलेली आहे, त्या कपाळाला गंध लावलेला आहे आणि त्या ठिकाणी भगवी पताका खांद्यावरती घेतलेले पंढरीची वारी करतोय. आपण म्हणतोय काय त्यागी महात्मा आहे, आपण म्हणतोय काय संत आहे. परंतु जर त्याच्या अंतःकरणातील काम क्रोधाधिक विकार जर त्या ठिकाणी गेलेले नसतील तर तो त्या ठिकाणी खरा वारकरी नाहीये, खरा त्या ठिकाणी संत नाहीये. कारण पंढरी क्षेत्रामध्ये वारीच्या काळामध्ये येणारे अनुभव आहेत. काही लोक वाऱ्याही करतात आणि काही लोक चोऱ्याही करतात. विठ्ठल
काही लोक वारीलाही आलेले आहेत. वारी करणाराही वारीला चाललेला आहे आणि चोरी करणाराही वारीला चाललेला आहे. वारी करणाऱ्याचा उद्देश काय आहे? वारी करणारा भक्ती करण्याच्या उद्देशानं वारीला आलेला आहे आणि चोरी करणारा चोरी करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी वारीला आलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी दोघही आले कशाला? वारीला, परंतु त्यांचा हेतू भिन्न आहे. म्हणून परमार्थामध्ये त्या ठिकाणी हेतूला अनन्यसाधारण असं महत्व आहे. विठ्ठल दोघांचाही हेतू त्या ठिकाणी भिन्न आहे. चोरी करणारा चोरी करण्याच्या हेतून वारीमध्ये सामील झालेला आहे आणि खरा वारकरी जो आहे तो भक्ती करण्याच्या हेतून वारीमध्ये सामील झालेला आहे. म्हणून ज्याला परमार्थाचं शुद्ध फळ जर पाहिजे असेल तर परमार्थ करण्यामागचा त्याचा हेतू शुद्ध असणं गरजेचं आहे. हे झालं परमार्थातलं. व्यवहारामध्ये सुद्धा हेतूला अनन्यसाधारण महत्व आहे. आता मी लॉ मध्ये शिकत असताना आम्हाला सांगितलं जातं, आम्हाला शिकवलं जातं, कोर्टामध्ये ज्यावेळेस हिअरिंग होते, न्यायाधीशासमोर एखाद्या प्रकरणाचा खटला चालतो आणि सुनावणी होते, त्यावेळेस एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा जर द्यायची म्हटलं तर त्यानं कृत्य करण्यामागचे त्याचा हेतू काय आहे, त्याचा उद्देश काय हा पाहिला जातो आणि तो हेतू तो उद्देश पाहून त्याला कारावास द्यायचा, सश्रम कारावास द्यायचा, 7 वर्षाची शिक्षा द्यायची, 5 वर्षाची शिक्षा द्यायची की जामिनावर सोडून द्यायचा, हे कशावरती ठरतं? तर त्यानं गुन्हा करताना त्याच्या मागचा हेतू काय होता हे जसं न्यायाधीश पाहतो तसं व्यवहारामध्ये हे झालं. तसं परमार्थामध्ये देखील परमार्थाचं फळ जर त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमार्थ करताना आपला हेतू त्या ठिकाणी शुद्ध असला पाहिजे. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलींचा गोड अभंग आहे. तापत्रे तापले गुरुते निवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी नेनोनी उपदेशाची रीती अनान उपदेशिती ठकले निश्चिंती तैसे झाले संत ते कोण संत ते कोण हे जाणवी कोण केशवराजा. ज्ञानोबा माऊली पांडुरंग परमात्म्याला विनंती करू लागले, हे परमात्म्या, या कलियुगामध्ये संताला ओळखणं फार कठीण आहे, मग काय करा? संत कुणाला म्हणायचं तू आम्हाला सांग. कारण संसार तापामध्ये तापल्यानंतर मुळात संसाराची व्याख्या करत असताना संतांनी आम्हाला सांगूनच ठेवलेलं आहे, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. अशी या संसाराची अवस्था असल्या कारणानं संसाराच्या तापातून तापल्यानंतर लोक त्या ठिकाणी गुरुच्या शोधात जातात, त्या भक्ताच्या शोधात जातात, त्या ठिकाणी संतांच्या शोधात लोक जातात. कारण संसाराच्या तापामधून ते होरपळून निघालेले असतात, मग ते गुरुकडे जातात. ठकले निश्चिंती तैसे झाले आणि त्यांची फसगत होते. कारण त्या गुरुला नेनोनी उपदेशाची रीती अनान उपदेशिती. कारण उपदेश करणाराला उपदेशाचं ज्ञान नसेल, उपास्याला उपास्याचं ज्ञान नसेल, गुरुला गुरुपणाचं ज्ञान नसेल, शिष्यत्वाला शिष्यत्वपणाचं ज्ञान नसेल तर चालत नाही महाराज. गुरुला गुरुचं ज्ञान असलं पाहिजे, उपासकाला उपासनेचं ज्ञान असलं पाहिजे, शिष्याला शिष्यत्वाचं ज्ञान असलं पाहिजे. त्यावेळी गुरु शिष्याचा संवाद त्या ठिकाणी होत असतो. कारण तापत्रय तापली गुरुते दिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. भगव पाहिलं आणि त्याला त्याच्याकडं आपल्या उद्धाराची याचना करतात, परंतु केवळ उद्धाराची याचना करून त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. कारण त्याच्या आपण गुरु म्हणून ज्याला शरण चाललो त्याच्या अंतरंगामध्ये भक्ताचं काही ना काहीतरी त्या ठिकाणी लक्षण असलं पाहिजे. आणि जर ते लक्षण नसेल तर ठगले निश्चिंती तैसे झाले. कैसे झाले कैसे झाले याचा विचार करत असताना तुकाराम महाराजांनी याच अभंगात अनेक त्या ठिकाणी उदाहरणं दिली. त्यातील एक उदाहरण, त्यातील एक दृष्टांत मी सांगतो. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा तेने तयाचा स्नेह लाभिता अंगी सुजले सर्वांग तैसे झाले. पूर्वीचा काळ महाराज, आता सारखे रस्तेही नव्हते, डांबरीकरण नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये मजल दर मजल करत एका गावावरून दुसऱ्या गावाला जावं लागायचं, पूर्वीचा काळ होता. मग वाहतुकीची साधनं नसल्यामुळे त्या प्रवाशानं काय केलं, भल्या पहाटे तो उठला आणि एका गावावरून लांबचा पल्ला असल्यामुळे भल्या पहाटे उठून तो चालू लागला.
मग चालल्याचं श्रम झालं, त्याला दिवसभर थकला गेला. मग आता सारखं काय मेडिकल नव्हती त्या काळात, एक पेन किलर गोळी खाल्ली की आता आराम पडतो आपल्याला, परंतु त्या काळामध्ये अशी मेडिकल नव्हती. मग काय करायचं, त्यानं तेलाची बाटली घेतली, तेलाची बाटली घेतली आणि पूर्ण त्या ठिकाणी सर्वांगाला तो चोळू लागला. पूर्ण अंगाला तेल लावलं, त्याला वाटलं आराम पडेल, पण परिणाम काय झाला, सकाळी उठून बघतोय सुजला सर्वांगी तैसे झाले. डबल झाला महाराज. डबल का झाला, सुजला सर्वांगी तैसे झाले अशी अवस्था का झाली, त्यानं जे तेल घेतलं ते बिब्याचं तेल घेतलं. आता बिब्याचं तेल अंगाला लावल्यानंतर काय होतंय याचा अनुभव जरी नसला तरी माहिती का होईना पण तुम्हाला सगळ्याला आहे. म्हणून मला सांगायचा मुद्दा हा आहे, तेलाचा बाह्यवर्ण सारखा आहे, नारळाचं तेलही दिसायला सारखंच दिसतं आणि बिब्याचं तेलही दिसायला सारखंच दिसतं, परंतु अंतरंगामध्ये फरक आहे. तसं संत महात्मे दिसायला जरी तुमच्या माझ्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या अंतरंगामध्ये त्या ठिकाणी फरक आहे महाराज. आणि सध्याच्या काळामध्ये तर संत ओळखणं फार कठीण आहे, कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत, किंवा संत चिन्हे लिहून अंगी भूषण मिरविती जगी. त्या ठिकाणी संतांची चिन्ह, संतांच्या मुद्रा धारण करून भूषण मिरवणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये. मग काय करायचं, एकीकडे तुकोबाराय म्हणाले गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे. तुकोबारायांनी काय सांगितलं, गंध लावणं, कपाळाला गंध लावणं, गळ्यामध्ये माळ घालणं हे आमचं लेण आहे. त्या ठिकाणी माळंकाळ मुद्राचे शृंगार, तुळशीचे हार वाहू कंठी, गोपीचंद्रन मुद्रा धारणे आम्हा लेणे वैष्णवा. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे, हे आमचं लेणं आहे असं तुकोबाराय एकीकडे म्हणायला लागले. तुकोबारायांनी ही नाण्याची एक बाजू सांगितली, परंतु केवळ गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला गंध आहे, कपाळाला गंध असतो, गळ्यामध्ये माळ असते, हे जरी भक्ताचं बाह्यवर्ण बाह्य लक्षण जरी असलं तरी ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तो भक्तच आहे असं त्या ठिकाणी नाही. म्हणून तुकोबारायला नाण्याची दुसरी बाजू त्या ठिकाणी सांगावी लागली. म्हणून तुकोबाराय बोलायला लागले, नवती ते संत माळा मुद्रांची भूषणे भस्म उधळणे नवती संत. म्हणून तुकोबाराय पुन्हा तुकोबाराय सांगायला लागले की केवळ त्या ठिकाणी माळा मुद्रांची भूषण दिलेले त्याला तुम्ही संत म्हणू शकत नाही, अशी तुकोबारायांची अवस्था. मग काही लोक, काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले, मग ठीक आहे तुम्ही सगळं आम्हाला सांगितलं, पण मग संतांची ओळख कशी करायची, कुणाला संत म्हणायचं. त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, आमचा अवतार जो झालेला आहे या मृत्यू लोकावरती, आम्ही आमचं वैकुंठ निजधाम सोडून जे मृत्यू लोकामध्ये आलेलो आहे, तर या खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. उजळावया आलो वाटा कारण निवडावं लागतं महाराज. व्यवहारातलं उदाहरण घ्या, परमार्थामध्ये तर भक्त कोण, अभक्त कोण, संत कोण, असंत कोण हे त्या ठिकाणी निवडावं लागतं. चांगली शेती करायची म्हटलं, बऱ्यापैकी इथं शेतकरी वर्ग आहे, चांगली शेती जर करायचं म्हटलं तर तण त्या ठिकाणी निवडावं लागतं. निवडावे तण शेती करावे राखण. महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. जेवताना जर अन्नामध्ये खडा जर येऊ द्यायचा नसेल तर दळण करताना खडे आणि दळण त्या ठिकाणी धान्य बाजूला करावं लागतं, अर्थात निवडावं लागतं. निवडावे खरे तरी दळणा उजगडे. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजांकडे गेले. आता तुकाराम महाराजांकडेच का गेले, साधक मंडळी तुकाराम महाराजांकडेच का गेले, याचं कारण आहे, तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य, किंवा तुका म्हणे आम्ही तेथील पारखी. कारण तुकाराम महाराजांना पारख असल्यामुळं, तुकाराम महाराजांना चाचणी त्या ठिकाणी कळत असल्यामुळं, खरं काय आहे खोटं काय आहे याचं इतंभूत ज्ञान तुकोबारायांना असल्यामुळं तुकोबाराय म्हणायला लागले की मला सगळं माहित आहे, मी तुम्हाला सांगतो भक्त कोण आहे अभक्त कोण आहे. कारण कोणतीही गोष्ट या पृथ्वी तलावरती, कोणतीही गोष्टी जर सिद्ध करायची असेल तर ती चाचणीशिवाय सिद्ध होत नाही. एखादा मुलगा शाळेमध्ये हुशार आहे का नाही हे जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. म्हणून दोन गोष्टी असाव्या, दिसायला सारख्या असाव्या, त्यातली खरी कोणती हे जर ओळखायचं असेल तर त्याची परीक्षा घ्यावी लागते महाराज. त्या दोन्ही गोष्टी कसोटीला उतरल्याशिवाय त्यातलं खरं काय आणि खोटं काय त्या ठिकाणी कळत नाही. तुकोबारायांनी गोड दृष्टांत दिला. एकदा काय झालं, गाराचा पाऊस पडला आणि गाराचा पाऊस पडल्यानंतर, गाराचा पाऊस काही लय वेळ नसतो, 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं त्या ठिकाणी, आणि गारांचा पाऊस झाल्याबरोबर स्वच्छ सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडला. आणि आता समाज आहे महाराज, गाराचा पाऊस पडला, गाराचा पाऊस पडला, गावामध्ये त्या ठिकाणी दंडी झाली, मग समाज काय आहे, आता
भेटायला लागले म्हणल्यानंतर काय गाराचा पाऊस म्हणल्यानंतर कोणी म्हणलं हिऱ्याचा पाऊस पडला, हिऱ्याचा पाऊस पडला. मग हिऱ्याचा पाऊस पडला म्हणल्यानंतर सगळी धावायला लागली. कोण जेवत होतं, कोण बसलेलं होतं, कोण काम करत होतं. सगळ्यांनी सगळी कामं जागेवर टाकली आणि सगळी गावाच्या बाहेर डोंगरावर कशाला हिरा गोळा करायला त्या ठिकाणी धावू लागले. परंतु हिरा चमकायला त्या ठिकाणी दिसतो, चमकणारा हिरा असतो हे आम्हाला मान्य आहे. परंतु चमकणारी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी हिरा असेलच असं सांगता येत नाही. म्हणून हिरा कुठपर्यंत आहे? तुका म्हणे जोपरी घन न भेटे, जोपर्यंत त्या घनाची आणि गाराची भेट होत नाही तोपर्यंत त्या गारा हिऱ्यासारख्या त्या ठिकाणी चमकायला लागतात. परंतु एकदा घनाची आणि गाराची भेट झाली की गारा गारा राहतात आणि हिरा हिरा राहतो. म्हणून ओळखायचं कसं? तसं या जगतामध्ये बंधुपणाचा आव आणणारे कुठपर्यंत? जोपर्यंत तुकाराम महाराजांची आणि त्यांची भेट होत नाही. जोवरी तोवरी सांगती संतपणाची या गोष्टी, जवनाही भेटी तुकया सवे. जोवरी तोवरी माळा मुलांच्या भूषणे, जव तुकयाचे दर्शन झाले नाही. जोपर्यंत त्या बंधू महात्म्याची आणि तुकोबारायांची गाठ पडत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत तो त्या ठिकाणी भूषण त्या ठिकाणी जगामध्ये मिळवू शकतो. मी संत आहे, मी संत आहे असं तो सांगू शकतो. परंतु एकदा का तुकोबारायांची भेट झाली की त्याचं त्या ठिकाणी पूर्ण पर्दाफाश झाल्याशिवाय राहत नाही. मग साधक मंडळी तुकोबारायांकडे गेली आणि मग खरा भक्त ओळखायचा कसा, भक्ताची लक्षणं काय आहेत असा प्रश्न साधकांनी तुकोबारायांना केल्यानंतर त्या साधकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात
निवारोनी भक्त ऐसे जाना जे देही उदास. तुकोबरायांनी या प्रथम चरणामध्ये जे देहावरती उदास आहेत त्यांना भक्त म्हणा हे पहिलं लक्षण केलं. आता तुकोबरायांनी हे पहिलं लक्षण केल्यानंतर एकजण मला म्हणायला लागला, तुम्ही महाराज सांगता की तुकाराम महाराज सांगतात जो देहावरती उदास आहे त्याला भक्त म्हणा. मग मी सांगतो ते ऐका. एखादा आत्महत्या करणारा माणूस आहे, मग तोही देहावरती उदासच आहे ना, मग त्याला भक्त म्हणायला काय अडचण आहे. एखादा गळ्यामध्ये दगड बांधतो, मरण्याच्या उद्देशानं विहिरीमध्ये उडी टाकतो. एखादा रेल्वे ट्रॅकवरती रेल्वेच्या समोर जाऊन उभा राहतो. एखादा गळपास घेतो. अन्य प्रकारे आपला जीव संपवण्याचा प्रयत्न करतो. मग तो देखील देहावरती उदास आहे, मग त्याला भक्त म्हणून चालेल का. आत्महत्या करणाराही देहावरती उदासच आहे, आत्महत्या करणाराही देह नकोच झालेला आहे. मग तुकाराम महाराज जर सांगत असतील जो देहावरती उदास आहे त्याला भक्त म्हणा, याची संगती कशी लावायची. तर तुकाराम महाराज जे सांगतात आत्महत्या करणाऱ्याला भक्त म्हणू शकत नाही आपण, कारण आत्महत्या करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या प्रेताचं वहन सुद्धा त्या ठिकाणी करू नका. जनावराच्या पायाला बांधून जसं त्याला गावाच्या बाहेर टाकून दिलं जातं, अगदी त्याच प्रकारे आत्महत्या करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी त्याला वागणूक द्या. त्याच्या प्रेताचं वहन करू नका, त्याला तुम्ही खांदा देऊ नका, असं त्या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगतं. एवढी तुच्छता जर आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या बाबतीत शास्त्र तुम्हाला जर सांगत असेल, तर आत्महत्या करणारा कुणीकडं आणि भक्त म्हणून ज्याच्या आपण पाया पडायला लागलो तो भक्त कुणीकडं. म्हणून आत्महत्या करणाऱ्याला आपण भक्त म्हणू शकत नाही. मग ठीक आहे म्हटला, तुम्हाला हा माझा मुद्दा तुम्हाला हा पटला नाही, दुसरा सांगतो म्हणला. एखाद्या कृपण मनुष्याला भक्त म्हणायला काय अडचण आहे. कृपण मनुष्याचा विचार करत असताना आपल्याकडे असं वर्णन केलं जातं, चमडा जाय मगर दमडा न जाय. अंगाचं कातड अंगाची कातडी सोडून गेली तरी चालतील, परंतु दमडा न जाय म्हणजे पैसा गेला नाही पाहिजे. अशी समाजामध्ये काही चिक्कू प्रवृत्तीची, कंजूस प्रवृत्तीची माणसं त्या ठिकाणी असतात. तो चमडा जाय म्हणतो, ज्या अर्थी तो चमडा जाय म्हणतो त्या अर्थी तो देहावरती त्या ठिकाणी उदास झाला. मग त्याला भक्त म्हणून चालेल का, तर चालत नाही. इथला उदास या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळं तो त्या ठिकाणी मला 2 उदाहरणं द्यायला लागला. उदासीनतेचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, कारण मुळामध्ये मनुष्याच्या देहाच्या बद्दलच्या अनेक प्रतिक्रिया आहेत. सामान्यतः 3 प्रतिक्रियांचा विचार करा. आपल्या समाजामध्ये माणसाचा एक असा वर्ग आहे, त्याला असं वाटतं देह गेलाच नाही पाहिजे असं वाटणारा एक वर्ग आहे. दुसरा माणसाचा वर्ग असा आहे, त्याला देह गेलाच पाहिजे असं वाटतं, हा दुसरा माणसाचा वर्ग आहे. आणि तिसरा भक्तांचा, संत महात्म्यांचा असा वर्ग आहे, तो काय म्हणतो, देह जावो अथवा राहो पांडुरंग. त्या ठिकाणी संतांची अवस्था कशी असते, देह गेला तरी चालेल, देह राहिला तरी चालेल, देह गेला तरी हरकत नाही, देह राहिला तरी हरकत नाही. तुमचं आमचं कसं आहे, त्या ठिकाणी पहिला वर्ग असा आहे त्याला देह राहिलाच पाहिजे असं वाटतं, दुसरा वर्ग असा आहे देह गेलाच पाहिजे असं वाटतं, आणि तिसरा साधू पुरुषांचा वर्ग असा आहे त्याला देह राहिला तरी चालेल, देह गेला तरी चालेल. साधू पुरुषांची कशी अवस्था आहे, देह राहिला तर ते समाजावरती परोपकार त्या ठिकाणी करणार आहेत, आणि देह जर गेला तर ते अनंताच्या तत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहेत. देह गेला
तर ते विदेह मुक्तीमध्ये जाणार आहे आणि देह जर राहिला तर ते जीवनमुक्त होणार आहे. अशी साधू पुरुषांची अवस्था आहे. आता या 3 प्रतिक्रियांना नावं द्या. ज्या पहिला वर्ग असा आहे त्याला देह राहिलाच पाहिजे अशी जी त्याची अवस्था आहे, त्याच्या अवस्थेला, त्याच्या प्रतिक्रियेला देहाबद्दलची आसक्ती म्हणा, देहाबद्दलचं ममत्व म्हणा, देहाबद्दलचं तादात्म्य म्हणा. पहिला वर्ग आहे त्याला देह राहिलाच पाहिजे असं का वाटतं, तर त्याचं देहाबद्दलचं असणारं ममत्व, देहाबद्दलचं प्रेम आहे. दुसरा असा वर्ग आहे त्याला देह गेलाच पाहिजे असं वाटतं, का तर त्याचा देहाबद्दलची जी त्याची प्रतिक्रिया आहे, देहाबद्दलचा त्याचा द्वेष आहे, देहाबद्दलचा त्याचा तिटकारा आहे, देहाबद्दलचा त्याला तिरस्कार आहे, म्हणून त्याला देह गेलाच पाहिजे असं वाटतं. आणि तिसरा साधू पुरुषाचा असा वर्ग आहे, देह गेला तरी हरकत नाही, देह राहिला तरी हरकत नाही असा म्हणणारा तिसरा साधू पुरुषांचा त्या ठिकाणी वर्ग आहे. आता याची उदाहरणं पहा. तुमची आमची अवस्था काय आहे? तुम्हा आम्हाला देह राहिलाच पाहिजे असं वाटतं, कितीही काही जरी झालं तरी देह राहिलाच पाहिजे असं वाटतं. पूर्ण आयुष्यभर बेड रेस्ट मध्ये पलंगावरती झोपून जरी दिवस काढण्याची वेळ आली तरी सुद्धा तुम्हा आम्हाला मरावं वाटत नाही. ही तुमची आमची अवस्था आहे. पाय तोडायची वेळ आली तर पाय तोडून टाका, परंतु मी वाचलो पाहिजे अशी तुमची आमची अवस्था आहे. म्हणून तुम्ही आम्ही पहिल्या वर्गामध्ये येतो. देह गेलाच नाही पाहिजे असं तुम्हा आम्हाला वाटतं. आता जी आपण 2 उदाहरणं पाहिली, आत्महत्या करणारा रेल्वे समोर जाऊन उभा राहतो आत्महत्या करण्याच्या उद्देशानं, मग त्याचा काय आहे तर त्याचा देहाबद्दलचा द्वेष आहे. एखादा चमडी सोलून गेली तरी चालेल म्हणतो, त्याचा काय उद्देश आहे? तोही देहाबद्दल उदास आहे. म्हणजे देहाबद्दल उदास नाहीये तर त्याचाही देहाबद्दलचा द्वेष आहे. देहाबद्दलचा द्वेष असणं वेगळं आणि देहाबद्दल उदास असणं वेगळं. त्या ठिकाणी मुळामध्ये संत महात्मे कसे असतात? देहाबद्दल उदास असतात. कारण या देहाला माझं म्हणण्यासारखं त्या ठिकाणी काही नाहीये. कारण या जर कारणांचा विचार करायचा गेला तर संत महात्मे देहाबद्दल का उदास असतात याचा जर विचार करायचा म्हटलं तर अनेक कारणांचा विचार करता येण्यासारखा आहे. त्यातील 2 कारणांचा विचार आपल्या समोर मांडतो. पहिला विचार लक्षात घ्या. मुळामध्ये देह नावाचा हा एक भिन्न पदार्थ आहे, लक्षात घ्या. आणि देहाबद्दलची आसक्ती, देहाबद्दलचं ममत्व, देहाबद्दलचं प्रेम हा दुसरा पदार्थ आहे. देह नावाचा एक पदार्थ आहे, देहाबद्दलची आसक्ती हा दुसरा पदार्थ आहे. देह नावाचा पदार्थ जो आहे तो भौतिक आहे आणि देहाबद्दलची आसक्ती जी आहे ती आंतरिक पदार्थ आहे किंवा आध्यात्मिक पदार्थ आहे असं म्हणा. देह नावाचा पदार्थ भौतिक असल्या कारणानं देहाच्या ठिकाणी त्या ठिकाणी बंधन असू शकत नाही. मुळामध्ये देह निर्माण करण्याचं सामर्थ्य तुम्हा आम्हाला नाहीये. देह निर्माण करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याकडे आहे, परंतु त्या देहाच्या संबंधानं ममत्वाची भावना जी कोणी ठेवली, ममत्वाचा संबंध जो कोणी ठेवला तो तुम्ही आम्ही ठेवला त्या ठिकाणी. कारण पंचदशिकार द्वैत विवेकामध्ये वर्णन करत असताना त्या ठिकाणी वर्णन करतात, जी गोष्ट या पृथ्वी तलावरची कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या, जी गोष्ट देवानं निर्माण केली ती बंधन निर्माण करू शकत नाही. जी गोष्ट जीवानं निर्माण केली ती बंधन करणारी आहे, ती बांधून टाकणारी आहे. साधा विचार आहे. अनेक पुष्कळ अशी उदाहरणं पंचदशिकारांनी द्वैत विवेक या प्रकरणामध्ये दिलेली जरी असली तरी त्यातीलच एक उदाहरण मी आपल्या समोर मांडतो. पंचदशिकार वर्णन करतात, स्त्रीचा देह कुणी निर्माण केला? स्त्रीचा देह परमात्म्यानं निर्माण केला. परंतु त्या स्त्रीच्या संबंधानं ती माझी पत्नी आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे, ती माझी आत्या आहे, ती माझी मावशी आहे, हा जो नात्याचा जो संबंध आहे तो कुणी निर्माण केला? तर तो जीवानं निर्माण केला. तो नात्याचा संबंध तुम्ही आम्ही निर्माण केला. पंचदशिकारांनी आधीच सांगून ठेवलं, देह त्या ठिकाणी बंधन निर्माण करत नाही, देहाच्या संबंधानं असणारं ममत्व त्या ठिकाणी बंधन निर्माण करतं. मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यावेळेस स्त्रीचा देह मृत्यू पावतो, मयत होतो, मेला जातो, त्यावेळेस स्त्रीचा देह मेला म्हणून दुःख होतं का स्त्रीचा देह माझ्या मावशीच्या स्वरूपाचा होता म्हणून दुःख होतं? आणखी सोपं सांगतो, एक स्त्री मेली म्हणून आपल्याला दुःख होतं का माझी मावशी मेली म्हणून दुःख होतं? बोला ना. मावशी मेली म्हणून दुःख होतं. लक्षात घ्या. म्हणजे मुळामध्ये देह जर त्या ठिकाणी देवाने निर्माण केला असेल तर तो बंधन त्या ठिकाणी निर्माण करू शकत नाही. देह मेल्यानं त्या ठिकाणी दुःख होत नाही, परंतु
तो देह माझ्या मावशीचा होता, कोणत्या तरी नातलगातला होता, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दुःख होतं. म्हणून देह त्या ठिकाणी मुळामध्ये दुःख देत नाही. म्हणून संत महात्मे देहाबद्दल उदास आहेत. आणि तुम्ही आम्ही देहाबद्दल दुःखी असण्याचं काय कारण आहे, तर तुम्ही आम्ही देहाबद्दल ममत्व धरून त्या ठिकाणी राहिलेले आहोत. आणि संत महात्मे देहाच्या बद्दल असणारी आसक्ती बाळगत नसल्यामुळं त्या ठिकाणी संत महात्मे देहाबद्दल उदास आहेत. विठ्ठल हा शास्त्रातला विचार झाला. अगदी सोपा दुसरा विचार मी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर मांडतो. मुळामध्ये देह हा नाशिवंत आहे. हा देह एक ना एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नासिल हा जाणा कार्य उच्चारणा वाचे नाम. हा देह नाशिवंत जरी असला तरी देह कसा आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. कोठार, भांडार, दुर्गंधीचे थार असे निर्वाणीचे शब्द देहाबद्दल तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी वापरले. आता कोठार म्हणजे काय आहे, समजा त्या ठिकाणी ह्या वर्षी सोयाबीन जास्त झालं, सोयाबीन जास्त झालं, मग विकलं का, भाव नाहीये, मग काय केलं, घरामध्ये ठेवायला जागा नाहीये, मग काय केलं, तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी स्टोरेजला साठवलं गेलं. अख्ख्या तालुक्याचं सोयाबीन बसेल एवढी मोठी कोठार त्या ठिकाणी असतात. तसं हा देह जो आहे, हा शरीर जे आहे ते सर्व दुःखाचं त्या ठिकाणी कोठार आहे. आणि जरी कोठार असलं, दुःखाचं जरी कोठार असलं, तरी हे शरीर आपलं त्या ठिकाणी काहीच ऐकत नाही. कीर्तनामध्ये बनल्यानंतर आपण सामान्यतः म्हणतो की बाबा शिंक देऊ नये, जांभई देऊ नये, पाय पसरून बसू नये असं आपण म्हणतो. परंतु आपलं शरीर काय ऐकतं का महाराज, काही ऐकत नाही. शिंक आली की शिंकावं लागतं, खोकला लागला की खोकावं लागतं, तहान लागली की पाणी प्यावं लागतं, भूक लागली की जेवण करावं लागतं. हे शरीर काही त्या ठिकाणी आपलं ऐकत नाही.
करतात महाराज, केस काळे करतात. आता त्या केसाला समजायला पाहिजे की नाही आपल्या मालकानं आपल्याला काळं केलेलं आहे, हे त्या केसाला कळायला पाहिजे, पण कळत नाही महाराज. केस उगवताना काळा उगवतो का पांढरा सांगा बरं? त्या ठिकाणी पांढरा उगवतो. बरं उगवतो ते उगवू द्या, उगवायला बी काही अडचण नाही, परंतु उगवत असताना सभोवतालची 2-4 केस पांढरी करून मग हा उगवतो. म्हणजे मालकानं केसाला काळे केलंय, आपल्या मालकानं हे केसाला कळायला पाहिजे, पण कळत नाही. तसं मुळामध्ये हा देह आपला नाहीच आहे महाराज, कारण हा देह उसणा आणलेला आहे. आणि उसणा आणलेला असल्यामुळं पिंड तव पाचाचा आणलेला उसणा शेखीला गेजाचा त्यासी देणे. पांडुरंग परमात्म्याकडून काही वर्षाच्या करारावरती हा देह आणलेला असल्यामुळं आणि याची जाणीव संत महात्म्याला असल्यामुळं संत महात्मे देहावरती उदास असतात, हा एक विचार झाला. आणि आता उदास असणं याचा जर विचार करायचा झालं तर 2 उदाहरणं पहा. आता वारकरी चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा हे आम्हाला त्या ठिकाणी संतांनी सांगून ठेवलं. चंद्रभागेची वारी कुठून स्टार्ट होते, चालू होते, तर चंद्रभागेच्या स्नानापासून चालू होते. आता एखादा वारकरी चंद्रभागेला आला, त्या ठिकाणी पैशाचं बनियन त्याच्याजवळ असतं, मग ते कधी कसं लंपास करायचं हे तर नावेमध्ये म्हणा, होडीमध्ये म्हणा बसलेले त्या ठिकाणी काही जण असतात. तुम्ही अजून त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षण करा. कधी एखादा वारकरी येतोय, कधी एकदा मी त्याची चोरी करतोय, या उद्देशानं काय त्या ठिकाणी चोर त्या ठिकाणी बसलेले असतात. मग एक वारकरी काय करतो, त्याची पैशाची बनियन दुसऱ्या वारकऱ्याकडे देतो आणि त्याला म्हणतो मी असा गेलो आणि असा आलो. आता त्या बनियनमध्ये पैसे आहेत हे त्या वारकऱ्याला माहित आहे, परंतु ते पैसे तो आल्यानंतर त्याला देऊन टाकायचे. तो आल्यानंतर एक पुडी मारून येईल आणि वल्या हंगानं त्या ठिकाणी बनियन घेईल, टॉवेल नंतर घेईल, पण आधी बनियन घेईल का, तर त्याच्यामध्ये धन आहे. तसं तुकोबराय बोलायला लागले, तो वारकरी जे आहे त्या पैशामध्ये जे धन आहे त्या धनाबद्दल त्या वारकरीची काय अवस्था असणार आहे? त्याला प्रेम असण्याचं काही कारण आहे का? कारण त्याचं पैसे, ज्याचं पैसे त्याला देऊन टाकायचे, तर 5-10 मिनिटाकरता ते गटुडं वागवायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये त्या पैशाच्या विषयी जसं महत्व राहत नाही, तो महात्मा, तो वारकरी ज्या पैशाविषयी जसा उदास राहतो तसे संत महात्मे देहाविषयी उदास राहतात. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, एक पतिव्रता माऊली असावी. पतिव्रता माऊली आहे, 18 विश्व दारिद्र्य तिच्या घरामध्ये आहे. 18 विश्व या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. 18 गुणिले 20 बरोबर 360 वर्षभर जिच्या घरामध्ये दारिद्र्य आहे, गळ्यामध्ये फुटका मणी नाहीये, अशी त्या पतिव्रता माऊलीची अवस्था आहे. आणि त्या पतिव्रता माऊलीला कोणाच्या तरी लग्न समारंभामध्ये जाण्याचा योग येतो. आता लग्न समारंभामध्ये जायचंय म्हणल्यानंतर रिकाम्या गळ्यानं जाऊ नये, पतिव्रतेनं सौभाग्याचं लेणं त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, असा शास्त्राचा दंडक असल्यामुळं ती काय करते, शेजारणीकडे जाते. आता शेजारीन तिला दागिना कधी देईल? जर रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःचा कचरा ती जर शेजारीच्या दारात टाकत नसेल तर शेजारीन तिला दागिना देईल. पण चांगलं होतं संबंध, शेजारीनं दागिना दिला, शेजारीनं दागिना दिला, तिनं गळ्यामध्ये परिधान केला आणि ती त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर लग्न मंडपामध्ये मिरवायला लागली. जरी ती दिवसभर लग्न मंडपामध्ये मिरवत असली तरी तिच्या अंतःकरणामध्ये त्या दागिन्याविषयी ममत्व असण्याचं काहीच कारण नाही. कारण तिला माहित आहे संध्याकाळी घरी गेल्यानंतर पहिला दागिना काढून शेजारीला परत करायचा आहे. ती पतिव्रता माऊली जशी त्या दागिन्याबद्दल उदास असते तसे संत महात्मे देहाबद्दल उदास असतात. विठ्ठल कारण मुळामध्ये हा देह उसणा आणलेला आहे. तिथे कायमी ते माझे पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूतांपासून पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून या पंचमहाभूतांना पांडुरंग परमात्म्यानं, विष्णू परमात्म्यानं, देवानं देहाचा आकार दिला आणि हे त्या ठिकाणी पृथ्वी तलावरती त्या ठिकाणी पाठवून दिलेलं आहे. त्याला त्या ठिकाणी सजीवाची उत्पत्ती म्हणा, ही पांडुरंग परमात्म्यानं केलेली आहे. म्हणून मुळामध्ये हा देह उसणा असल्यामुळं संत महात्मे त्याविषयी उदास आहेत. हा एक विचार लक्षात घ्या. दुसरा विचार लक्षात घ्या, देह मुळात
पांडुरंग परमात्म्यानं निर्माण केलेला आहे, तो बंधन निर्माण करू शकत नाही. आम्ही सामान्य जीवानं देहाबद्दलची आसक्ती धारण केलेली आहे, ती आसक्ती सोडून देणं यालाच देहाबद्दल उदास असणं म्हणा. हा देहाबद्दल उदास असण्याचा अर्थ झाला हे तुकोबरायाने अभंगाचं चरण अभंगाच्या उदास आहेत त्यांना भक्त म्हणा, हे भक्ताचं पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण विचारात घ्या. गेले आशापाश निवारोनी, ज्यांचे सगळे आशापाश त्या ठिकाणी मुक्त झालेले आहेत त्यांना भक्त म्हणा, हे दुसरं लक्षण झालं. कारण मुळामध्ये जो आशेनं बांधला गेलेला जीव आहे तो पांडुरंग परमात्म्याला जाणू शकत नाही. आशाबद्ध जन काय जाणे नारायण, आशेनं बांधला गेलेला जीव पांडुरंग परमात्म्याला जाणूच शकत नाही. त्यामुळं आशेला त्या ठिकाणी खणून काढलं पाहिजे, त्या ठिकाणी आशेचा नायनाट त्या ठिकाणी केला पाहिजे. साधा विचार घ्या, आपल्या अंतःकरणामध्ये आशा नसतात, आशा असतात, आशा नसतात, आशा असतात याचा अर्थ लक्षात घेत असताना बहुवचनी आशा हा शब्द विचारात घ्या. म्हणून आशा हे नाव उच्चारून बघा. कोणा माता माऊलीचं नाव असेल तर राग मानू नका. उदाहरण देतोय मी. आशा आशा म्हणजे तरी काय, कितीही मिळालं तरी जिचं तोंड बंद होत नाही तिचं नाव आशा आहे. अशी आशा त्या ठिकाणी दुःखाला कारण असल्यामुळं मुळामध्ये आशा ही दुःखाचा कारखाना आहे. महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. आशा जैसे दुःखाते व्याधी निदा दुरुते, ते असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जैसे दुःखाते व्याली, आशेच्या पोटामधून अनंत अशा प्रकारचं दुःख त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्याला परमार्थाचं फल जर साध्य करायचं असेल तर त्यानं आशेला त्या ठिकाणी बुडवून टाकलं पाहिजे. आशेची विबुडी करी आधी, तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची विबुडी करी आधी. आशा मारुनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी. आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेने. आणि हे जर जमत नसेल तर उगीच फजिती करू नका. नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. कारण जर या आशेचं उन्मूलन जर तुम्हाला आम्हाला करता येत नसेल तर सुखानं संसार करा, परंतु मी संत आहे, मी भक्त आहे अशा अविर्भावामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वावरू नका. कारण आशाही त्या ठिकाणी दुःखाला कारणीभूत आहे.
श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये आशा किती दुःखदायक आहे याचं उदाहरण देत असताना श्री गुरु दत्तात्रयांनी 24 प्रकारचे गुरु केलेले आहेत. पिंगळा आख्यानामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. 17व्या क्रमांकाचा गुरु दत्तात्रयांचा जो गुरु आहे त्या गुरुचं नाव आहे पिंगला नावाची वेश्या. आता जी पिंगला नावाची वेश्या स्वतःचं आत्मकल्याण करू शकली नाही त्या वेशेनं गुरु दत्तात्रयांना काय बोध केला हा विचार करण्याचा प्रश्न आहे. गुरु दत्तात्रय त्या ठिकाणी बोलायला लागले, राजा जनकाची नगरी विदेह नगर त्या नगरीचं नाव आणि त्या नगरीमध्ये एक वेश्या राहत होती. त्या वेशेचं नाव आहे पिंगला. पिंगला नावाची वेश्या त्या विदेह नगरामध्ये राहत होती. आणि पूर्वीचा काळ महाराज गुरु दत्तात्रयांना पिंगला ज्या गल्लीमध्ये राहते ज्या वस्तीमध्ये राहते तिथून जाण्याचा प्रसंग आला. गुरु दत्तात्रय त्या ठिकाणी थांबले. गुरु दत्तात्रय पाहायला लागले ती पिंगला वेश्या मुखमंडन करते, साज शृंगार केलेला आहे तिनं. कोण्यातरी परपुरुषाची अपेक्षा करून कोण्यातरी परपुरुषाच्या समागमाच्या योगानं आपल्याला धनलाभ होईल ही अशा अंतःकरणामध्ये बाळगून ती पिंगला वेश्या तिच्या दारामध्ये उभी आहे. सायंकाळी उभा राहिलेली ती पिंगला मध्यरात्रीची वेळ झाली. कोणीही पुरुष त्या ठिकाणी पिंगलेकडे आकर्षित होत नाहीये. ती आत जायची बाहेर यायची, आत जायची बाहेर यायची. मध्यरात्रीची वेळ झाली परंतु एकही पुरुष पिंगला वेशीकडे गेलेला नाहीये. शेवटी ना इलाज असतो पिंगला वेश्या तिच्या आतल्या घरामध्ये गेली, अंथरुणावरती पडली आणि शांत झोपी गेली. गुरु दत्तात्रय बोलायला लागले आणि मी तिला गुरु केला. आता एखादी पिंगला नावाची वेश्या मुखमंडन करते, साज शृंगार करते, परपुरुषाची अपेक्षा करते, त्या परपुरुषाच्या अपेक्षेनं एरझार करते. मध्यरात्रीपर्यंत तिच्या एरझार चालू असतात. शेवटी ना इलाज असतो ती पिंगला नावाची वेश्या अंथरुणावरती पडते. आणि गुरु दत्तात्रय म्हणतात की त्या पिंगला नावाच्या वेशेकडून मी त्या ठिकाणी शिकलो याची संगती कशी लावायची. पुढे गुरु दत्तात्रय बोलायला लागले, ज्यावेळेस ती पिंगला नावाची वेश्या अंथरुणावरती पडली त्यावेळेस तिच्या अंतःकरणामध्ये विचार आला. तिच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा विस्फुलिंग प्रज्वलित झाला गेला. तिच्या अंतःकरणामध्ये त्यागाची ठिणगी त्या ठिकाणी पडली गेली. ती पिंगला वेश्या पुढे बोलायला लागली, मी त्या ठिकाणी हाडा मासाच्या देहाची अपेक्षा करणाऱ्या जार परपुरुषाची अपेक्षा मी इतके दिवस करत होते. माझा देह मी त्या जार परपुरुषाला त्या ठिकाणी देत होते. माझ्या देहामध्ये अटलांत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुमा अन्यथा कर्तुमा असा असणारा पांडुरंग परमात्मा माझ्या हृदयामध्ये नित्य नित्य विराजमान असताना मी त्या परपुरुषाची अपेक्षा त्या ठिकाणी करत होते. माझं जीवन धिक्कारवान आहे. त्या ठिकाणी पश्चातापांती शुद्धता अशी अवस्था त्या पिंगलेची झाली. तिला पश्चाताप वाटायला लागला आणि त्या पिंगलेनं त्या परपुरुषाचा नाद सोडून दिला आणि पिंगला परमपुरुषाच्या नादी लागली. विठ्ठल आणि त्या पिंगला वेशेनं त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय बंद केला आणि पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये ती लीन झाली. त्यावेळेस गुरु दत्तात्रयांच्या मुखामध्ये पिंगला आख्यानातील शेवटचा श्लोक गुरु दत्तात्रयांच्या मुखामधून आला. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम यथा संचित्तकांता आशा सुखम सुश्वाप पिंगला. त्या ठिकाणी गुरु दत्तात्रय बोलायला लागले, आशा ही परमम दुःखम, आशेसारखं दुःख या जगतामध्ये नाही. मला सांगायचा मुद्दा आहे, जोपर्यंत त्या पिंगला नावाच्या विषयाच्या अंतःकरणामध्ये परपुरुषाची आशा होती, परपुरुषाची अपेक्षा होती, तोपर्यंत तिच्या जीवनामध्ये सुखाचा लेशही त्या ठिकाणी नव्हता. परंतु ज्या क्षणी त्या पिंगला नावाच्या विषयानं परपुरुषाची अपेक्षा सोडून दिली, तिच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी पश्चाताप निर्माण झाला. त्या ठिकाणी नैराश्यावस्था त्या पिंगलेची निर्माण झाली आणि त्या नैराश्याच्या परिणामतः त्या ठिकाणी सुख प्राप्त झालं. तसंच त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात, जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आशा शिल्लक आहे तोपर्यंत तुमचं आमचं जीवन सुखी होणं अशक्यप्राय त्या ठिकाणी आहे. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये आशा आहे तो सगळ्या जगाचा दास आहे आणि जो त्या ठिकाणी उदास आहे तो सगळ्या जनाला प्रिय आहे. आशाबद्ध तो जगाचा दास पूज्य तो उदास सर्वजना. जो त्या ठिकाणी उदास आहे सगळी जग त्याची सेवा करतं, परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये आशा आहे
तो सगळ्या जगाचा त्या ठिकाणी दास असतो. म्हणून ज्यानं आशा त्या ठिकाणी समूळ त्या ठिकाणी नायनाट केली त्या भक्ताची सेवा स्वतः पांडुरंग परमात्मा करतो. आशा नाही ज्याला देव कामाईत याला, देव कामाईत याला, देव कामाईत याला. आशा नाही ज्याला देव कामारी तयाला. नामदेवराय वर्णन करतात ज्याच्या अंतःकरणामध्ये आशा नाही, देव त्याच्या घरी कामारी सारखी दाशी सारखी त्या ठिकाणी काम करतो. हे नामदेवरायांचं प्रमाण चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताचे घरी काम सांगता करी. हे तुकोबरायांचं तयाचे वाळीले ठाईचे पाने टाकून या धावे. म्हणून जोपर्यंत तुम्ही आम्ही अंतःकरणातील आशा त्या ठिकाणी टाकून देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी भक्त या पदावरती तो आरूढ होऊ शकत नाही. हा अभंगाच्या प्रथम चरणाचा विचार झाला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय या शब्दाच्या अनुषंगाने बोलत असताना शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय त्या ठिकाणी शास्त्राने आम्हाला सांगितले. या 5 विषयाचं समास्वादन करण्याकरता 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय त्या ठिकाणी जात असतात. डोळा रूपाचं समास्वादन करण्याकरता जात असतो, शब्दाचं समास्वादन करण्याकरता कान त्या ठिकाणी जात असतात. म्हणून तुकोबराय संत महात्मे आपल्या इंद्रियांना त्या ठिकाणी आपल्या इंद्रियांचा जर विचार करायचा झालं तर आपली इंद्रिय विषयाच्या रानामध्ये भटकत असतात महाराज. आपली इंद्रिय त्या ठिकाणी शांत बसत नाहीत. म्हणून तुकोबरायांसारख्या संतांनी आपल्या इंद्रियांना आदेश दिला, आपल्या इंद्रियांना विनंती केला, चाला पाय हात हेची काम करा, माझ्या नमस्कारा विठोबाशी. पायानं काय करा, मंदिरामध्ये या. हातानं काय करा, त्या पांडुरंग परमात्म्यासमोर चरण जोडा. डोक्यानं काय करा, आपला माथा त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी तुम्ही टेकवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मुखानं काय करा, पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्या. डोळ्यानं काय करा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यानं काय करा, पांडुरंग परमात्म्याचं मुख पहा. कानानं काय करा, तुम्ही ऐका रे कान विठोबाचे गुण. माझ्या विठोबाचं गुण त्या ठिकाणी तुम्ही कानानं त्या ठिकाणी श्रवण करा. मनानं काय करा, मना इतरत्र त्या ठिकाणी तू भटकू नको. मनात येते ढाव घेही राहे विठोबाचे पायी. विठोबाचं पाय सोडून त्या ठिकाणी इतरत्र तू भटकू नको. हे मना तू माझं ऐक. आणि सर्व इंद्रियांना सांगून झाल्याच्या नंतर तुकोबराय जीवाला सांगतात, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. एकदा का तो त्या परमात्म्याजवळ गेला की त्या ठिकाणी तू परमात्म्याला सोडू नको. हा विषयाच्या बाबतीतला विचार तुकोबरायांनी सांगितला. आता शास्त्रामध्ये एक विचार आलेला आहे. शास्त्र आम्हाला असं सांगतं, वेदांत शास्त्रातील प्रक्रियेच्या अनुषंगाने जर बोलायचं एक समयावच्छेदकानं आपली वृत्ती आपलं चित्त नाना आलंबन त्या ठिकाणी घेत नाही. आपल्या चित्तीमध्ये आपल्या वृत्तामध्ये आपल्या वृत्तीमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये एका वेळेला एकच विषय त्या ठिकाणी राहतो. 2 घटक आपल्या अंतःकरणामध्ये राहू शकत नाही. याला सायकोलॉजीचा मानसशास्त्राचा आधार आहे. शास्त्राने आम्हाला सिद्धांत काय सांगितला, एका वेळेला आपलं वृत्ती आपलं चित्त आपलं मन आपली बुद्धी आपलं अंतःकरण नाना आलंबन घेत नाही, एका वेळेला एकच आलंबन घेतं. हा शास्त्राचा सिद्धांत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शास्त्रानं लागू केला. ह्याचं ऍप्लिकेशन जर कुठं असेल तर ते सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. त्यातल्या त्यात वाहतूक शास्त्राच्या विभागामध्ये आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये ह्या शास्त्राचा जसाच्या तसा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. साधं उदाहरण देतो. आपण रस्त्याने चालत असताना सलग 5 किलोमीटर 10 किलोमीटर रस्ता पाहिला का कधी? त्याला वळण नाही असा रस्ता नसतो. त्याला वळण असतं. वळण असण्यामागचं कारण काय आहे? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आम्हाला असं सांगतं की ज्यावेळेस आपण रस्त्यानं चालतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये नाना आलंबन त्या ठिकाणी येऊ नये. आपलं मन ड्रायव्हिंग मध्ये
चालनामध्ये त्या ठिकाणी फोकस राहावं याच्याकरिता जाणीवपूर्वक सिव्हिल इंजिनिअरिंगनं रस्त्याला वळणं दिलेली असतात. माझी सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यामुळे थोडाफार अभ्यास आहे. शिकलं जे शास्त्रातला जो सिद्धांत आहे त्याचा दृष्टांत किंवा त्याचं उदाहरण त्याचं ऍप्लिकेशन ते कुठं लागू केलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगनं त्या ठिकाणी लागू केलं. कारण अपघात होण्यात मुळामध्ये अपघात कशामुळे तर आपलं मन त्या ठिकाणी ड्रायव्हिंगच्या फोकस मधून बाजूला गेलं, आपलं लक्ष वाहनावरचं इतरस्त गेल्यामुळे अपघात होतात. आणि जर वळणच दिली नसती तर त्या ठिकाणी अपघातांची संख्या 10 पट वाढली असती. म्हणून रस्त्याला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वळणं दिली असतात. म्हणून त्या ठिकाणी हा विचार झाला. म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्मा एक विषय झालेला आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. मग ज्यांच्या चित्तवृत्तीचा ज्यांच्या समग्र चित्तवृत्तीचा विषय एक नारायण झालेला आहे त्यांना दुसरं काय आवडण्याचं कारण नाही. नावडे जनधन माता पिता, म्हणून त्या ठिकाणी त्यांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माताही आवडत नाही आणि पिताही आवडत नाही. आता संत महात्म्यांना जन का आवडत नाही याचा विचार करा. कारण मुळामध्ये जन हे सुखाचे दिला येतल्याचे अंतही काळीचे नाही कोणी, अशी जनाची त्या ठिकाणी व्याख्या केली जाते. आणि जनाचं कसं आहे महाराज, जनाचं या मृदंगासारखं आहे महाराज, दोन्हीकडून वाजतंय, धुमाकडूनही वाजतंय, शाहीपुडाकडूनही वाजतंय. आणि विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी चपाती खाण्याचा मान मृदंगाला आहे महाराज. कितीही काळा असलं तरी चालू कीर्तनात त्याला पावडर लावली जाते, इतकं महत्व त्या मृदंगाचं आहे. असू द्या, मला सांगायचा मुद्दा हा चाललाय, त्या ठिकाणी तोंडाला तोबरा दिल्यानंतर मृदंग त्या ठिकाणी गोड बोलतो. सुभाषितकार वर्णन करतात, तोंडाला तोबरा दिल्यानंतर खायला त्या ठिकाणी समाजाला दिल्यानंतर माणसं गोड बोलतात, ह्यात काही नवल नाही. निर्जीव असणारा पकवास सुद्धा त्या ठिकाणी गोड बोलतो. कोण याती वंशम लोके मुखे पिंडे न पुरीतहा मृदंगो मुखले पेन करोती मधुर ध्वनिम, मृदंगो मुखले पेन करोती मधुर ध्वनिम. त्या ठिकाणी मृदंगाला मुखलेपण केल्यानंतर मधुर ध्वनी जसा पकवास त्या ठिकाणी देतो, तसं माणसांना खायला दिल्यानंतर माणसं तुमचा उदो उदो करणारच आहेत. त्याच्यामुळे तुकोबराय म्हणतात त्या जनाचा त्या ठिकाणी भरोसा नाही. कारण जन हे स्वार्थमूलक आहे, जन हे दिल्या घेतल्याचं असल्यामुळं आम्हाला जन आवडत नाही. का तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. कारण जन त्या ठिकाणी शांततेत तुम्हाला भक्ती करून देणार नाही. म्हणून जनाचा त्या ठिकाणी त्याग करा आणि भक्ती करा. किंवा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जग स्वये जनार्दन तेचे झाले. त्याच्यामुळं जनाचा त्याग तुकोबरा याच्यासाठी करतात. ठीक आहे, नावडे जन हे आम्हाला कळालं, परंतु नावडे धन याच्या मागची भूमिका काय आहे तर तुकोबरायांनी ज्यावेळेस तुकोबरायांच्या जीवनचरित्रातले प्रसंग आठवा. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पेटारे घेऊन आलेले असताना तुकाराम महाराजांनी ती पेटारे त्यांना परत माघारी दिली. कारण द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ तया लागी काळ पाठकरी. त्या ठिकाणी द्रव्याच्या माग काळाचं त्या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळं आम्हाला धन आवडत नाही. किंवा सोने नाण्या मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. कारण धनाच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आपली भावना त्या ठिकाणी बाळगत नाही. कारण तुमच्या आमची अवस्था काय आहे, धनावरनं पैशावरनं जीव ओळख टाकावा असं तुम्हाला आम्हाला वाटतंय. परंतु साधू महात्म्यांना धन जे आहे पैसा जे आहे तो कसपटा समान सुद्धा इतका त्यांना नसतो. कारण तुमची आमची अवस्था धनाबद्दल देह ओवाळून टाकावा अशी असते. हे ठीक आहे बाबा, धन त्या ठिकाणी अनर्थाला कारणीभूत आहे. खऱ्या अर्थानं दिसत असणारा हा अर्थ, अर्थात पैसा हा अर्थ दिसत असला तरी तो खऱ्या अर्थानं अनर्थ आहे. श्रीमद भागवतामध्ये पैशाच्या माग अर्थाच्या माग 15 प्रकारचे अनर्थ त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून हे धन त्या ठिकाणी स्वार्थाला कारणीभूत असल्यामुळं मृत्यूला कारणीभूत असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला धन आवडत नाही. हाही विचार आम्हाला पटला. पुढे चला, नावडे माता पिता. आता माता पिता का आवडत नाहीत याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल नावडे माता पिता हे कसं, कारण ज्या पुंडलिक रायानं माता पित्याची सेवा करून पांडुरंग परमात्म्याला 28 युग त्या ठिकाणी विठेवरती उभा केलं, मग माता पिता आवडत नाहीत असं कसं. अहो हे सोडा, ज्या ठिकाणी नमो तया माता पित्याचे पाळण नमो त्या वचन सत्यवदे, स्वतः तुकाराम महाराज माता पित्याची सेवा करणाऱ्याचं दर्शन त्या ठिकाणी घेतात. आणि तेच तुकाराम महाराज
नावडे माता पिता हे कसं म्हणतात, याची संगती कशी लावायची, तर मराठी व्याकरणशास्त्रामध्ये व्याकरणशास्त्राच्या दृष्टीनं मराठी भाषेमध्ये काही वेळेला शब्द असतो संकुचित अर्थाचा, परंतु त्याचा अर्थ करत असताना व्यापक अर्थ घ्यावा लागतो, आणि काही वेळेला शब्द असतो व्यापक अर्थाचा, परंतु त्याचा अर्थ करत असताना संकुचित अर्थ करावा लागतो. लक्षात घ्या, इथला माता पिता हा जो शब्द आहे तसा तो विचार करायला गेलं तर हा माता पिता हा शब्द जो आहे तो व्यापक अर्थाचा आहे, परंतु त्याचा इथला अर्थ घेत असताना संकुचित अर्थाचा घ्यावा लागतो. आणि याच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये निर्वाणी गोविंद काही शब्द असतात संकुचित अर्थाचे, परंतु त्याचा अर्थ घेत असताना त्या ठिकाणी व्यापक अर्थ घ्यावा लागतो. तिसऱ्या चरणामध्ये निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, इथला मागे पुढे शब्द पहा. भक्त पांडुरंग परमात्मा भक्ताचं माग आणि पुढं उभा राहून रक्षण करतो. इथला मागे पुढे हा शब्द तसा संकुचित अर्थाचा आहे, परंतु त्याचा अभंगामध्ये अर्थ घेत असताना व्यापक अर्थ घ्यावा लागतो. पांडुरंग परमात्मा भक्ताचं सर्व बाजूनी रक्षण करतो असा इथल्या मागे पुढे शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो. मग नावडे माता पिता याचा विचार करत असताना कोणते माता पिता आवडत नाहीत, तर येते तुझ्या भजना आड, दाविती प्रपंचाची कोड, कनिष्ठ रुची ठेवणी गोड, देखत नाड करतसे, किंवा जेने घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वरजाविती, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केले. त्या ठिकाणी परमार्थाला बाधक असणारे माता पिता जर असतील तर त्याचा तुम्ही अवश्य त्याग करा असं तुकाराम महाराज सांगतात. कारण प्रल्हादानं हिरण्यकशिपूचा स्वतःच्या बापाचा त्या ठिकाणी त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, विभीषणानं रावणाचा त्याग केला, आणि राज्यमाता कैकेयीचा त्या ठिकाणी भरतानं त्याग केला. कारण ही परमार्थाला आड येणारी माता पिता होती, म्हणून त्या ठिकाणी यांचा त्याग केला.
ही एक अभंगाची संगती या चरणाची लावता आली. किंवा भक्ताला माता पिता, भक्ताला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही, पण भक्ताला जन धन माता पिता हे आवडूच नयेत असा त्याचा अर्थ नाही. भक्ताला जन जन म्हणून न आवडता जन नोहे अवघा हा जनार्दन. प्रत्येक मृत्यू लोकातील मनुष्याच्या ठिकाणी, प्रत्येक लोकाच्या ठिकाणी परमात्म तत्वाचा अंश आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य आहे. अशी भावना अंतःकरणामध्ये ठेवून आपल्याला भक्ताला जन आवडावं, हा इथल्या जन या शब्दाचा विचार झाला. आता धन धन म्हणून न आवडता किंवा भक्ताला लौकिक धन त्या ठिकाणी आवडू नये, कारण लौकिक धन जे आहे ते नाशाला कारणीभूत आहे. कारण आज एखादा करोडपती असेल तर तो उद्या रोडपती व्हायला वेळ लागत नाही, कारण ही लौकिक धनाची महिमा आहे. मग भक्ताचं धन खऱ्या अर्थानं कुठलं आहे? तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. ज्याचं धन त्या ठिकाणी नारायण आहे, नारायण त्या ठिकाणी ज्याचं धन झाल्यानंतर लक्ष्मी ऑटोमॅटिक त्या परमात्म्याबरोबर त्या ठिकाणी येत असते. तर माता पिता, मातृदेव भव पितृदेव भव, त्या ठिकाणी माता पिता जे आहेत ते देव म्हणून त्या ठिकाणी आवडावे. मात्याच्या आणि पित्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी देवाची भावना त्या ठिकाणी ठेवावी आणि ते त्या ठिकाणी आवडावे, असा इथल्या नावडे जनधन माता पिता या चरणाचा त्या ठिकाणी अर्थ झाला. पुढे चला, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. यातून लक्षण कसं घ्यायचं? ज्यावेळेस भक्तावरती संकट येतं त्यावेळेस पांडुरंग परमात्मा त्या भक्ताचं परित्राण कसं करतो. मागे पुढे या शब्दाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर महाभारतामध्ये चला, ज्यावेळेस अर्जुनावरती युद्धाचा प्रसंग आला, पायीकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेने पंचजन्य आस्फरिला अवलळाची. ज्ञानेश्वरी मधलं हे वर्णन पहा. पायीकू अर्थात पार्थाला, अर्थात अर्जुनाला युद्धाच्या प्रसंगामध्ये पाठीमागे ठेवलं आणि स्वतः कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी सारथ्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी युद्धामध्ये लढला गेला म्हणजे प्रत्यक्ष जरी लढला नसला तरी श्रीकृष्ण परमात्म्याच्या बळावरतीच अर्जुन त्या ठिकाणी जिंकला गेला, हे मात्र विसरता कामा नये. कारण भक्तावरती ज्यावेळेस पुढून संकट आलं त्यावेळेस अर्जुनासारख्या भक्ताला त्या ठिकाणी विष्णू परमात्मा त्या ठिकाणी सहाय्य झाला. आणि भक्ताला ज्यावेळेस मागून संकट आलं त्यावेळेस पुन्हा महाभारतामध्ये चला, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आठवा. द्रौपदीला पडद्याच्या मागून वस्त्र पुरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी केलं. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येतील, याचा हा विचार झाला. किंवा ज्या परंपरेमध्ये वाढलो त्या परंपरेमध्ये जर माणकोजी बोधले महाराजांच्या चरित्राच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर ज्यावेळेस माणकोजी बोधले महाराजांना पांडुरंग परमात्म्यानं बोध केला, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नदी, या अनुषंगाने मी हा दृष्टांत या ठिकाणी चरित्र मी त्या ठिकाणी आपल्या समोर सांगतोय. ज्यावेळेस माणकोजी बोधले महाराजांना पांडुरंग परमात्म्यानं बोध केला, मूळचं आमचं आडनाव जगताप, पुण्याजवळच्या सासवडचं भानजी जगताप, हे भानजी जगताप आणि त्यांच्या धर्मपत्नी पार्वती आईसाहेब ह्या त्या ठिकाणी पुणे भागामध्ये दुष्काळ पडल्यानंतर तुळजाभवानीच्या दर्शनाकरता, आमच्या गावापासून तुळजापूर 30-32 किलोमीटर आहे, अगदी जवळ आहे. बालेघाटाच्या पायथ्याला तुळजाभवानीचं दर्शन घेण्याकरिता ते भानजी जगतापांचं कुटुंब सासवडवरून तुळजापूरला आलं. तुळजापूरला आल्यानंतर देवीची त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्याच देवीच्या पायथ्याला, बालेघाटाच्या पायथ्याला असलेलं धामणगाव, त्या धामणगावच्या ठिकाणी पार्वती आईसाहेब आणि भानजी जगताप त्या ठिकाणी आलेले आहेत. भानजी जगताप त्या ठिकाणी आले, मग मूळ त्या ठिकाणी भिकाजी जगताप नावाचे सद्गृहस्थ राहत होते, भिकाजी पाटील त्या ठिकाणी राहत होते. मग आता भिकाजी पाटील त्या ठिकाणी वयोवृद्ध झाल्यानंतर भिकाजी पाटलांनी पाटीलकीचा जो मान आहे तो भानजी जगतापांना दिला. मग भानजी जगतापांचं भानजी पाटील झालं. लक्षात घ्या, भानजी जगतापांचं भानजी पाटील झालं. भानजी पाटलांना पुढं शिवाजी महाराज थोरले बंधू आणि माणकोजी बोधले महाराज धाकटे बंधू अशी 2 अपत्य झाली. आता शिवाजी महाराजांचा उद्योग काय? शिवाजी महाराज त्या ठिकाणी 15 दिवसाची पंढरीची वारी करायची, त्यांचा नियम असायचा. त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी काही वाहतुकीची साधनं नसायची, घोड्यावरून जाऊन त्या ठिकाणी पंढरीची वारी करायला लागायची. मग आणि माणकोजी महाराजांचा उद्योग काय असायचा तर मातंगवर त्या ठिकाणी जमा करून राजालय वनामध्ये शिकारी करण्याचं काम माणकोजी बोधले महाराज करायचे.
क्षत्रिय असल्या कारणानं 500 जवानाबरोबर माणकोजी बोधले महाराज लढाया करायचे. बोध लीलांबरी नावाच्या 25 अध्यायाच्या ग्रंथामध्ये त्याचा सर्व त्या ठिकाणी उल्लेख आहे. माणकोजी बोधले महाराज क्षत्रिय असल्या कारणानं ते लढाया करायचे आणि शिवाजी महाराज पंढरीची वारी करायचे. असंच एकदा काय झालं, माणकोजी बोधले महाराजांना वाटलं आपणही त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याकडे जावं. कारण शिवाजी महाराजांना विचारलं की शिवाजी महाराज सांगायचे आपण जसे धामणगावचे पाटील आहेत तसं पंढरपूरचा एक पाटील आहे, पंढरपूरचा पाटील आहे, त्या पाटलाची भेट घेण्याकरता मी त्या ठिकाणी 15 दिवसाच्या एकादशीला जात असतो. आता माणकोजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा त्या ठिकाणी जागी झाली. एकदा मला त्या पाटलाला पाहायचं आहे, मला एकदा त्या पाटलाला पाहायचं आहे असं म्हणून माणकोजी महाराजांनी एकदा हट्ट धरला. एका वारीला शिवाजी महाराजांना माणकोजी महाराजांनी हट्ट धरला की दादा मला तुम्ही त्या ठिकाणी पंढरपूरला न्या. परंतु शिवाजी महाराजांना भीती वाटायला लागली. हा तर त्या ठिकाणी ढाल बर्ची तलवार क्षत्रिय असल्यामुळे ह्याच्या हातात रात्रंदिवस त्या ठिकाणी शस्त्र असायची महाराज, मग ह्याला वारकऱ्याच्या मेळ्यात न्यायचं कसं. शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली. परंतु माणकोजी महाराजांच्या अंतःकरणातला शुद्ध भाव असल्या कारणानं माणकोजी महाराज निम्म अंतर त्या ठिकाणी चालत गेले. मग मात्र शिवाजी महाराजांना दया आली आणि शिवाजी महाराजांनी माणकोजी बोधले महाराजांना त्या ठिकाणी घोड्यावरती घेतलं आणि या दोघा बंधूंची स्वारी, या दोघा बंधूंची वारी त्या ठिकाणी पंढरीच्या ठिकाणी गेली. पंढरीच्या ठिकाणी गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं. गाभाऱ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या जवळ माणकोजी बोधले महाराज आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेलेले. गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं. माणकोजी महाराज मागे होते. कुठे आहे पाटील? हा पाटील आहे, हा विठू पाटील आहे, याचं दर्शन घे. माणकोजी महाराजांनी दर्शन घेतलं खरं, परंतु माणकोजी महाराजांची एकच हुटूट शिवाजी महाराजांना, मला पंढरीचा पाटील बोललेला नाही. पाटीलकीचा एक नियम आहे, एका गावच्या पाटलानं दुसऱ्या गावच्या पाटलाला मान मर्यादा देऊन त्या ठिकाणी बोललं पाहिजे, पाहुणचार केला पाहिजे, तर ती खरी पाटीलकी असते. हा पंढरीचा पाटील मला बोलत नाहीये, मग कसं, असं मला जमणार नाही. शिवाजी महाराजांना सांगितलं. माणकोजी महाराजांनी हट्टाला पेटले. माणकोजी महाराज म्हणले दादा मला माफ करा, तुम्हाला जर वारी पूर्ण करून जायचं असेल तर तुम्ही जावा, परंतु मी या ठिकाणी वावरीमध्ये बसणार आहे. आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं नित्योपचार विभाग जे आहे, गरुड खांबाच्या उजव्या बाजूला पूर्ण मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये 33 कोटी देवाची जी आजची फ्रेम आहे, त्या फ्रेमच्या आतमध्ये एक ओवरी आहे आणि त्या ओवरीमध्ये श्री संत माणकोजी बोधले महाराजांनी 14 दिवस अन्न पाण्याविना अनुष्ठान केलं. पांडुरंग परमात्म्याचा त्या ठिकाणी धावा केला. रोज बटू वेशामध्ये पांडुरंग परमात्मा षड्रस पकवान घेऊन माणकोजी महाराजांना त्या ओवरीमध्ये घेऊन यायचा. परंतु माणकोजी बोधले महाराजांच्या अंतःकरणातील भाव त्या ठिकाणी दृढ असल्यामुळं, शुद्ध भाव असल्यामुळं माणकोजी महाराज म्हणायचे जोपर्यंत पंढरीचा पाटील मला साक्षात दर्शन देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सेवणार नाही, अशी महाराजांची अवस्था असल्यामुळं एके दिवशी 14 दिवसाच्या तपाच्या अंती पांडुरंग परमात्म्यानं सगुण साकार रूप त्या ठिकाणी माणकोजी बोधले महाराजांना दाखवलं आणि मिठी मारली. आणि एकदा का मिठी माणकोजी बोधले महाराजांना पांडुरंग परमात्म्यानं मारली, माणकोजी महाराजांचं जीवन कृतकृत्य झालं आणि विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. आमचं पर्यंत नाव होतं माणकोजी पाटील. माणकोजी पाटीलचे माणकोजी बोधले कधी झाले तर त्या ओवरीमध्ये फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्मा आणि माणकोजी बोधले महाराज या दोघांचं मनोमिलन झालं आणि विठुनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. तेव्हापासून माणकोजी पाटलांचं माणकोजी बोधले झालं आणि माणकोजी बोधले महाराजांना बोध झाल्यानंतर माणकोजी महाराज धामणगावच्या ठिकाणी आले. धामणगावच्या ठिकाणी आल्यानंतर शिवाजी महाराजांना ही बातमी त्या ठिकाणी कळाली. मग शिवाजी महाराज काय म्हणायला लागले, दादा मी त्या ठिकाणी माणकोजी तुम्ही धामणगावामध्ये थांबा, धामणगावाच्या परिसरामध्ये भागवत धर्माचा प्रचार त्या ठिकाणी तुम्ही करा. मी माझ्या पत्नीच्या गावी चोराखळीला, तालुका कळंब, सध्याचा जिल्हा धाराशिव, यामध्ये चोराखळी गावाचं नाव आहे, त्या चोराखळी गावामध्ये मी त्या ठिकाणी भागवत धर्माचा प्रचार करतो, तुम्ही धामणगावच्या ठिकाणी थांबा. असं म्हटल्यानंतर माणकोजी महाराज ठीक आहे म्हटले. परंतु माणकोजी बोधले महाराजांना गायनाचंही काही अंग नव्हतं. जसं मी शिकतोय आता आळंदीला, मलाही विशेष त्या ठिकाणी गायनाचं अंग नाहीये, परंतु मी शिकतोय.
त्या ठिकाणी माणकोजी महाराजांना गायन येत नव्हतं, वादन येत नव्हतं, अभंग पाठांतर नाहीये, चरित्र पाठांतर नाहीये, वेदांताचा तर अभ्यासच नाहीये. मग कीर्तन कसं करायचं? कारण जुन्या काळातली आजही परंपरा चालवली जाते. महिन्याच्या वद्य एकादशीला माणकोजी महाराजांच्या त्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आजही कीर्तन होतात. मग ती कीर्तन श्रद्धेनं चालतात. मग आता गावगावची लोक आले, बोधल्याची कीर्ती वाढली गहन, केला वश पांडुरंग, या उक्तीप्रमाणे माणकोजी महाराजांची कीर्ती वाऱ्या हाती त्या ठिकाणी व्हावं लागली. माणकोजी महाराजांना बोध झाला, पांडुरंग परमात्म्यानं माणकोजी महाराजांना भेट दिली. ही वार्ता त्या ठिकाणी लोकांना गेल्यामुळं रोज जेवढी गर्दी असायची त्याच्या दुप्पट गर्दी माणकोजी महाराज काय कीर्तन करतायत, त्याच्यामध्ये काही कुठीलही लोक होते गावातील, बघू याला कीर्तन कसं येतंय, हा लढाया करणारा माणूस आता कीर्तन कसं करतोय बघूया म्हणून काही त्या ठिकाणी उपासमक त्या ठिकाणी आलेली होती. कसा कीर्तन करतोय बघण्याकरता काही जण आलेली होती. आता चिंता पडली पांडुरंग परमात्म्याला, माझा मुद्दा हेच आहे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे हे मी सांगतोय. पांडुरंग परमात्म्याला चिंता पडली. स्वतः पांडुरंग परमात्मा विठेवरती उडी टाकून माणकोजी बुद्धी महाराजांच्या जवळ आला. त्या ठिकाणी पंचपदीला सुरुवात करायची आहे, भजनाला सुरुवात करायची आहे, परंतु माणकोजी महाराज त्या ठिकाणी घोंगडी पांघरून झोपलेले आहे. माणकोजी महाराज चिंताक्रांत अवस्था झालेली आहे. पांडुरंग परमात्म्याला दया आली. पांडुरंग परमात्मा माणकोजी महाराजांच्या जवळ आला. माणकोजी महाराजांना उठवलं. माणकोजी महाराजांनी दर्शन घेतलं. कसं काय देवा येणं केलं असं म्हटल्यानंतर माणकोजी उठ, माणकोजी उठ, तुला कीर्तन करायचं आहे. माणकोजी महाराज म्हणाले, काहीही सांगा दादा, परंतु कीर्तन काय त्या ठिकाणी तुम्ही मला सांगू नका. कारण कसं आहे, मी इतके दिवस पूर्वाश्रमीला मी लढाया केलेल्या आहेत, त्या मला गायन येत नाहीये, वादन येत नाहीये, मी कीर्तन कसं करू. त्यावेळेस अठलांड कोटी ब्रह्मांड नायक माणकोजी बोधले महाराजांना सांगताय, हे भक्ता तू काही काळजी करू नको, तू फक्त त्या ठिकाणी विणा घेऊन उभा राहा. तुझ्या कीर्तनामध्ये मी तुझ्या मागं टाळ घेऊन उभा राहण्याचं काम करेल. हे म्हटल्यानंतर माणकोजी महाराजांना त्या ठिकाणी विश्वास बसला आणि माणकोजी महाराज कीर्तन करायला गेले. आणि याच्याही पुढचं मला वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. ते वाक्य सांगत असताना त्या वाक्याचा बोधलीलांबरी नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. त्या आशयाच्या ओव्या बोधलीलांबरी नावाच्या 25 अध्यायाच्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी माणकोजी बोधले महाराजांना पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, मी तर तुझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहीलच, परंतु चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या परंपरेमध्ये जे जे कोणी कीर्तनकार होतील त्या सर्व कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहण्याचं काम मी त्या ठिकाणी करील. ही यशगाथा, ही कीर्ती माणकोजी महाराजांना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्यानं वर दिला. माणकोजी महाराजांनी सुश्राव्य असं रसभरीत कीर्तन त्या ठिकाणी केलं आणि माणकोजी महाराजांची कीर्ती त्या ठिकाणी वाऱ्या हाती वाहिली गेली. मला सांगायचा मुद्दा होता, माणकोजी महाराजांच्या वरती त्या ठिकाणी संकट आल्यानंतर पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी माणकोजी महाराजांची सेवा केली. हे एक उदाहरण झालं. म्हणून आजही आमच्या बोधले महाराज परंपरेमध्ये कमरेला उपरणं बांधत असताना पुढचं तर दर्शन घेतलं जातं, परंतु विशेष करून मागचं दर्शन घेतलं जातं. कारण तेथे असे देव उभा किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आधी आघात निवाराया, अशी भावना असल्या कारणानं त्या श्रद्धेनं आजही त्या ठिकाणी कीर्तन संपन्न होतात. माणकोजी बोधले महाराजांना एकनाथराय सोडले तर सकल संतांचा विचार करा. सर्व संतांची त्या ठिकाणी तुम्ही चरित्र पहा. प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये दारिद्र्याचा त्या ठिकाणी लवलेश आलेला आहे. माणकोजी महाराजांच्या घरी त्या ठिकाणी पेरण्याकरता धान्य नव्हतं. माणकोजी महाराजांनी जवळच्याच नागझरी नदीची वाळू पेरली आणि त्यातून गहू उगवले. कडू भोपळे पेरले, त्यातून गहू उगवले. औरंगजेब बादशहानं मक्का मदिनेला माणकोजी महाराजांना नेल्यानंतर त्या ठिकाणी माणकोजी महाराजांना मांसाहार खायला दिला. परंतु आजही मुस्लिम परंपरेमध्ये ताटावरती वस्त्र झाकलं जातं. अशी मांसाहाराची ताटं माणकोजी महाराजांच्या समोर आल्यानंतर ते वस्त्र काढल्यानंतर त्याची जाई जुईची फुलं व्हायची. ही ताकद जर कोणाची असेल तर पांडुरंग परमात्म्यानं माणकोजी बोधले महाराजांवरती केलेली कृपा आहे. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखरे पडवणे दी. म्हणून भक्तावरती ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी संकट येतं त्यावेळेस पांडुरंग परमात्मा भक्ताचं रक्षण करतो. हा विचार या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून लक्षात घ्या आणि याच अभंगाच्या शेवटच्या चरणात
नरका जाणे. या अभंगाच्या शेवटच्या चरणातून भक्ताचं लक्षण कसं घ्यायचं? घातलिया भय नरका जाणे, सत्य कर्मा सह्य भावे, हे जो विसरत नाही भक्त ऐसे जाणार. एखाद्याला नरकाला जाण्याची जरी भीती घातली तरी तो आपल्या सत्य कर्मापासून बाजूला हटत नाही, त्याला भक्त म्हणा. श्रीमद भागवताच्या अष्टम स्कंदातलं बलिराजाचं चरित्र पहा. त्याला गुरु शुक्राचार्यांनी नरकाला जाण्याची भीती घातली तरी सुद्धा त्यानं त्रिपाद भूमीचं दान देण्यापासून माग हटला नाही, सत्यव्रतापासून माग हटला नाही, त्याला भक्त म्हणा. या सातही लक्षणांनी जे युक्त असतात त्यांना भक्त म्हणा. हा या अभंगाचा अर्थ झाला. असो, या सेवेकरिता बरं या भक्ताच्या लक्षणाचा विचार का करायचा याचा विचार करत असताना या भक्ताचा आपण ज्याला शरण चाललो, ज्या गुरुला आपण शरण चाललो त्या गुरुजवळ या मी जी आता काय भक्ताची लक्षणं सांगितली या लक्षणातली सगळी लक्षणं असतीलच असं नाही, परंतु या लक्षणाचा एखादा अंश तरी का होईना त्या गुरुच्या ठिकाणी असावा आणि मग आपण त्या गुरुला शरण जावं. याकरिता भक्ताच्या लक्षणाचा अभ्यास करावा. भक्ताच्या लक्षणाचा विचार केल्यानंतर एकदम तुम्ही आम्ही ज्ञानोबा तुकोबा माणकोजी बोधले महाराज आदी सर्व संत होऊ शकत नाही, परंतु या संतांच्या लक्षणाचा विचार केल्यानं ज्ञानोबा तुकोबा आदी करून सर्व संतांच्या चरणाजवळ बसण्याची योग्यता, चरणाजवळ बसण्याची पात्रता निश्चितपणाने तयार होते. म्हणून या संत लक्षणांचा, भक्त लक्षणांचा विचार करणं गरजेचं आहे.